नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भिकाजी आणि पिंकू म्हात्रे दोघेही आता ओरडत ओरडत मेंढरांच्या घरी आलेले असतात. सोहम सोहम असे ओरडत पिंकू म्हात्रे आता घरामध्ये येतो आणि म्हणतो की कुठे लपलायस करे चिपळ्या, बाहेर ये तू, आणि माझ्या ताराला तू पळून आणलंस, कुठे तू. घरामध्ये आता कोणीच नसते आणि तेवढ्यात आता अमृता बाहेर येते आणि पिंकूला बघते. तेवढ्यात आता पिंकू म्हणतो की हे बघ सोहम, मला माहीत आहे ताराला तू पळून आणलंयस, लवकर बाहेर ये. अमृता म्हणते कोण आहे तुम्ही आणि असे का आतमध्ये आलेत, आणि सिक्युरिटीने तुम्हाला सोडलं तरी कसं. तेव्हा लगेच आता सोहम म्हणतो की सिक्युरिटीचा आम्ही कार्यक्रम केला, मला अगोदर सांगा कुठे तो सोहम. त्याने माझ्या ताराला पळवलं आणि जर तो मला सापडला नाही ना तर मी तुलाच पळवून नेईल. तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि सारंग आता अमृताला ते बोललेले ऐकतात. सारंग आता पिंकू म्हात्रेची कॉलर पकडतो आणि म्हणतो की खबरदार, ती माझी वहिनी आहे आणि तिच्याबद्दल जर तू काही वाईट बोललास तर या जगात माझ्या इतका वाईट तुला कोणी भेटणारच नाही. आणि आता अमृता म्हणते की सारंग थांब, मी पोलिसांना कॉल करते, आणि अमृता जाते. इकडे तेवढ्यात आता तिलोत्तमा, सोहम, बबलू सगळेजण आता तिथे आलेले असतात. सोहम आता पिंकू म्हात्रेला बघतो. तेवढ्यात आता पिंकू म्हात्रे म्हणतो की बापू, ते बघा तो सोहम आला आणि आता त्याचे तुकडे तुकडे करून रस्त्यावरती फेकून द्या. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की माझ्या मुलाला जर काही बोलला तर याद राख, तू फक्त गाण्याची स्पर्धा जिंकलाय, तू काही जग नाही जिंकलेलं. आणि तेवढ्यात पिंकू आता तिलोत्तमाला बोलू लागतो. बोट करत आता रागाने सोहम हा पिंकूवर धावून येतो आणि म्हणतो तू फक्त गाण्याची स्पर्धा जिंकलायस, काय कुस्तीचं मैदान नाही जिंकलेलं. तेव्हा बोलू नको, आणि तू मेंढळ्यांच्या घरात आहे, आणि जर तू काही बोलला ना तर इथूनच तू तिरडीवरती जाशील. आणि तेवढ्यात आता भिकाजी त्याच्या खिशातून बंदूक काढतो आणि तो बंदूक धरत म्हणतो की जादा बोलशील तर याद राख. भिकाजीने बंदूक काढताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा, चंद्रकांत सगळेजण करून आता भिकाजीकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता भिकाजीने आता सारंगवर बंदूक रोखलेली असते. आणि लगेच आता भिकाजी म्हणतो की आता बघूया ना कोण कुणाला तिरडीवर पाठवतो ते. तेवढ्यात आता पिंकूला जोर चढतो. पिंकू सारंगला म्हणतो सारंग, आणि हा तुझा भाऊच आहे ना, बघ आता मी याला काय करतो ते, बोला तारारा. आणि तेवढ्यात आता सावली ही पिंकू म्हात्रेला बघते आणि सावली विचार करते की बापरे, यांनी जर मला इथे बघितलं ना तर मी त्या सोहम आणि ताराला सोडवायला आले होते, हा बरोबर मला ओळखेल, तेव्हा आता मला समोर यायला नको, असा सावली विचार करता क्षणी इकडे आता पिंकू म्हात्रे त्याच्या वडिलांना म्हणतो की बापू ठोक त्याला. तर आता भिकाजी हा बंदूक तयार करू लागतो आणि आता गोळी मारणार. तोच आता सारंग हा भिकाजीला धरतो आणि खाली पाडतो. नील, बबलू आता सगळेजण आता भिकाजीला पकडू लागतात. आणि आता इकडे सारंगने भिकाजीला पकडलेले असते, तर आता इकडे सोहम आणि नीलने आता पिंकू म्हात्रेला पकडलेले असते. इकडे आता भिकाजी पटकन सारंगला लोटतो आणि सारंग खाली पडतो. पुन्हा सारंग आता भिकाजीची बंदूक धरत असतो. इकडे आता सारंगला खाली पाडता क्षणी पाठीमागून चंद्रकांत हा आता लगेच भिकाजीवरती धावून जातो आणि भिकाजीला दूर लोटतो. त्या क्षणी भिकाजीच्या हातातली बंदूक खाली पडलेली असते. ताबडतोब आता सारंग ती बंदूक बघतो. सारंग आता ती बंदूक घेऊ लागतो, पण तेवढ्यात भिकाजी सावध होतो आणि ती गन पुन्हा पकडून आता सारंगवर धरतो. सारंगने पुन्हा ती गन आता पकडलेली असते आणि पुन्हा दोघांची आता झटापट सुरू होते. आणि आता सारंग आणि त्या भिकाजीची झटापट सुरू झालेली असताना इकडे आता पिंकू म्हात्रेला सुद्धा आता सोहम आणि नील मारत असतात. आणि त्याच वेळेस आता भिकाजीच्या हातातील बंदुकीतून गोळी सुटून ती आता वर जाते आणि त्या क्षणी सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि पुन्हा आता सगळ्यांची झटापट सुरू होते. पण त्या क्षणी आता इकडे सावलीने एक मोठी शक्कल लढवलेली असते आणि आता गुलालाचे पाणी करून आता पटकन आता सावली ते आता भिकाजीच्या समोर येते आणि पटकन त्या गुलालाचे पाणी आता त्या भिकाजीच्या डोळ्यात टाकते. त्या क्षणी आता भिकाजी हा बंदूक सोडून डोळे चोळू लागतो. इकडे त्यानंतर आता पिंकू म्हात्रेच्या डोळ्यातसुद्धा आता त्या गुलालाचं पाणी आता सावलीने टाकलेलं असतं आणि दोघांनाही आता काही दिसत नसतं आणि दोघेही आता खाली पडतात. त्या क्षणी आता सावलीने बरोबर या संकटातून सगळ्या मेंढळ्यांना वाचवले हे अस्मीच्या लक्षात येते आणि ताबडतोब अस्मी ही स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी शेजारी
शेजारीच असलेली रोपाची कुंडी घेते आणि ती कुंडी जोराने आता भिकाजीच्या डोक्यात मारते आणि त्यानंतर पिंकू म्हात्रेच्या दोघेही आता खाली पडतात आणि त्या क्षणी आता इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात. इन्स्पेक्टर येता क्षणी चंद्रकांतराव म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब हेच ते गुंड आणि यांनीच गोळी चालवली, घ्या यांना ताब्यात. तर इन्स्पेक्टर त्या दोघांनाही ताब्यात घेतात. तर सारंग त्याच्याजवळची बंदूक आता इन्स्पेक्टरला देतो. त्यानंतर आता इन्स्पेक्टर दोघांनाही घेऊन जातात. पटकन आता सावली ही सारंग समोर येते. सारंगचा हात आपल्या हातात धरत आता सावली म्हणते, सारंग सर तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? सारंग म्हणतो, अजिबात नाही सावली, पण तू ठीक आहेस ना? तर सावली म्हणते हो. आणि हसतच खुश होऊन सारंग म्हणतो की सावली तू तर एकदम मस्त शक्कल लढवलीस. आणि आता सारंग आता प्रेमाने सावलीकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात तिलोत्तमाला सुद्धा आता मोठं हायसे वाटलेलं असतं आणि सावलीने आज सगळ्यांची या संकटातून सारंगचा जीव वाचून सुटका केली. यामुळे आता तिलोत्तमाचा जीव पुन्हा आता जीवात आलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे ताराला सावली आणि सोहमने मेंढाळ्यांच्या आउट हाऊसमध्ये ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात रात्र होता क्षणी सावली आता आउट हाऊसमध्ये येते. तारा आता सावलीची वाटच बघत असते. तारा म्हणते, सावली अगं किती वेळ, मला सकाळपासून खूप बोर झालं आहे आणि मला ना आता खूप अस्वस्थ वाटत होतं. मी तुमचीच वाट बघत होते, मला खूप कंटाळा आला आहे आणि जाम भूकही लागली आहे. सावली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, हे मी तुमच्यासाठी जेवण आणले ना, तुम्ही खाऊन घ्या. असे म्हणत ते जेवणाचे ताट आता सावली ताराला देते. त्याच वेळेस आता इकडे अस्मी ही रात्री बाहेर आलेली असते. अस्मी आता इकडे तिकडे बघत असते. भैरवीचे आठवण काढत आता तारा म्हणते की आई आली होती ना घरी? तर लगेच आता सावली म्हणते हो आली होती, पण त्यांना काही कळलं नाही. तर आता तारा म्हणते की आईला तू माहीत नाही आहे आणि आई काय आहे ना, आई पोलीस कंप्लेंटही करू शकते आणि आई कोणत्याही थराला जाऊ शकते. सावली तारा म्हणते की आईने जर काही उलटंसुलटं केलं तर ती काहीही करू शकते. सावली आता ताराला समजावते. सावली म्हणते की त्या असं काहीच करणार नाही, तुम्ही अगोदर जेवून घ्या बरं. तारा आता जेवण करू लागते. इकडे आता अस्मी ही आउट हाऊसच्या त्या रूम समोर येते आणि म्हणते की एवढ्या उशिरापर्यंत लाईट का चालू आहे, कोण आहे तिकडे? अस्मी आता त्या रूमकडे येऊ लागते. इकडे आता जेवण होता क्षणी तारा पाणी पिते. तर सावली म्हणते की तारा मॅडम तुम्हाला जर अजून काही लागलं ना तर मी रात्री आणून देईल, फक्त मला सांगा. आणि तेवढ्यात आता सावली ही बाहेर जाते. तर अस्मी दरवाजात आलेली असते आणि अस्मी आता सावलीला बघते आणि म्हणते की तू इथे काय करतेस? तेवढ्यात आता सावली म्हणते जेवायला आले होते. अस्मी म्हणते इकडे? तर सावली म्हणते की ते सारंग सर आहेत ना? तर लगेच आता अस्मी विचार करते की बरोबर सारंगपासून लांब राहण्याचा प्लॅन करते तर ही. आणि लगेच आता सावली म्हणते की पण तू इथे काय करतेस? तर अस्मी आता काहीही न बोलता तिथून निघून जाते. आणि इकडे त्यानंतर मेंढाळ्यांच्या घरी आता सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि जेवण करत असताना आता ऐश्वर्या अस्मीला म्हणते की अस्मी आय एम प्राऊड ऑफ यू. अगं बरोबर नेम धरून तू त्या माणसाला खाली पाडलं आणि सिच्युएशन नाही तर आउट ऑफ कंट्रोल झाली असती. सगळेजण आता ऐश्वर्या आणि अस्मीकडे बघतात. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की अस्मी तू खरंच चांगलं काम केलं बरं का. चंद्रकांतराव म्हणतात अस्मीने खूप मोठं धाडस करून दाखवलं. चंद्रकांतराव म्हणतात की आपण सगळ्यांनी ना त्यांचा एकत्रितपणा सामना केला, त्यांना आपण सामोरं गेलो म्हणून हे विघ्न टळलं. चंद्रकांतराव म्हणतात हीच तर एकत्र कुटुंबाची ताकद असते आणि आज ती ताकद आपण दाखवून दिली. चंद्रकांतराव म्हणतात मला विशेष कौतुक वाटतं ते सावलीच्या प्रसंगावधानाचं. चंद्रकांतराव म्हणतात सावली तुला हे कसं काय सुचलं? जर सावलीने सुरुवात केली नसती तर अस्मीला संधी मिळाली नसती. अमृता म्हणते खरंच मी खूप घाबरले होते, पण सावली अजिबात नाही घाबरली. अमृता म्हणते खरंच सावली तुझ्या धाडसाचं कौतुक वाटतंय, मला ना कधी जमलं नसतं हे. आणि आता तिलोत्तमा म्हणते कौतुक करायचं असेल ना तर ते अस्मीचं करायला हवं, कारण तिने प्रेझेन्स ऑफ माइंड राखून डायरेक्ट त्या दोघांना खालीच पाडलं. तिलोत्तमा म्हणते की नाहीतर ना काय झालं असतं कुणाक ठाऊक, देव जाणे. तिलोत्तमा म्हणते की घरावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला असंच तोंड देता आलं पाहिजे. त्यानंतर आता विचार करत तिलोत्तमा म्हणते की मला वाटतंय ना अस्मी एक चांगली सून होऊ शकेल, बरोबर की नाही सारंग? तर आता सगळेजण सारंगकडे बघतात. सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो. अस्मी आणि ऐश्वर्या आता फारच खुश झालेले असतात. आणि तेवढ्यात आता बबलू हा सगळ्यांसाठी ट्रेमध्ये आईस्क्रीम घेऊन येतो आणि म्हणतो आईस्क्रीम वा आज तर कमालच केली. आणि अस्मी तुम्ही क्रिकेटमध्ये व्हायला हवं होतं. अस्मीसुद्धा आता खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता बबलू हा पुन्हा बबलू आईस्क्रीम असे म्हणत आता सारंगजवळ येतो. सारंगला आईस्क्रीम देतो आणि बबलू म्हणतो की ते म्हणतात ना एकच वादा आणि आमचा सारंग दादा. बबलू म्हणतो की ती गन बघून सुद्धा सारंग दादा तू घाबरला नाही, माझी तर बोबडीच वळाली होती. आणि तेवढ्यात आता बबलू आता सावलीची सुद्धा कौतुक करून तारीफही करतो आणि आईस्क्रीमही देतो.
आता सोहम म्हणतो की बबलू आमची आईस्क्रीम, तर बबलू आता आणतो असे म्हणत आईस्क्रीम आणायला आतमध्ये जातो. इकडे आता सावली ही तिलोत्तमाकडे बघू लागते. इकडे आता सावली ही पुन्हा आतमध्ये जाऊन आता सारंगसाठी एक हळदीचा लेप तयार करत असते. तेवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते सावली अगं तू काय करतेस ग? तर आता सावली म्हणते की वहिनी अहो सारंग सरांच्या हाताला खरचटलंय, तेव्हा त्यांच्यासाठी लेप तयार करते. त्याच वेळेस आता आस्मी ही चोरून ते सगळं बघत असते. आणि आता अमृता निघून जाताच आता आस्मी ही बाहेर येऊन दरवाजात आता सावलीचं ते सगळं सावली काय करते ते बघत असते. आणि तेवढ्यात सावलीला फोन येतो आणि तेवढ्यात आता त्या जोकरचा फोन आलेला असतो. आणि इकडे आता जोकर म्हणतो का गं सावली तुला मी सांगितलं होतं ना त्या सारंगपासून तू लांब राहायचंस, आत्ता तू काय करते त्या सारंगसाठी लेप बनवतेस ना. ते ऐकताच आता सावली ही इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा आता सावली म्हणते मी फक्त लेप बनवते पण मी देणार नाही आहे. तर आता तो जोकर म्हणतो की मग देणार कोण, मी येऊन देऊ का? आणि आता तो माणूस म्हणतो की तुझं हे काय चाललंय, तू एक काम कर ना, तू ना आज सारंगला लेपच लाव, मग बघ त्या सारंगचा मी कसा कार्यक्रम करतो ते. आणि ते ऐकताच आता सावलीला धक्का बसून सावली उठून उभा राहते. तर तो फोन कट करतो. आणि तेवढ्यात आता अस्मी ही तिथे येते आणि पाणी घेण्याचे नाटक करते. सावली म्हणते की अस्मी अगं मी सारंग सरांसाठी लेप बनवलाय, मला वाटतंय की तू सारंग सरांना लावशील का? आता दुर्लक्ष करत अस्मी म्हणते की मला ना या कामासाठी अजिबात वेळ नाहीये. आणि तेवढ्यात आता सावली ही अस्मीकडे लेप देते आणि तो लेप घेताच क्षणी अस्मी तेथून निघून जाते. आणि त्यानंतर आता सावली ही विचारात पडलेली असताना आता पटकन इकडे आता सोहम हा सगळ्यांचा डोळा चुकून आउट हाऊसमध्ये येऊन आता ताराला भेटतो. आतमध्ये येता क्षणी आता सोहमने ताराला मिठी मारलेली असते. सावलीने आता सोहमला आतमध्ये जाताना बघितलेलं असतं आणि पटकन सावली ही तिथे येऊन दरवाजा वाजवते. तर आता सोहम आणि तारा खूप घाबरतात. तेवढ्यात आता सावली ही दरवाजा उघडून आतमध्ये येते. तर आता सोहम तारा सावलीला बघतात आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की तुम्ही इथे काय करताय दोघं? मगाशी एकतर मला आस्मीने इथून जाताना बघितलं आणि आता पुन्हा जर बघितलं ना तर तिला संशय येईल. तेवढ्यात आता तारा म्हणते की मग मी काय करू, मला एकटीला इथे खूप कंटाळा येतोय आणि एकतर मला तुम्ही घरातून पळून आणलंय आणि मी इथे दिवसभर बसते, आता पुढचा प्लान तरी काय आहे ते तरी सांगा. तर आता सावली म्हणते की प्लान आहे ना, पण त्या अगोदर मला घरात बोलावं लागेल. तर आता सोहम म्हणतो की नाही वहिनी अहो तुम्ही जर घरात बोलल्या ना तर काही उपयोग होणार नाही. सोहम म्हणतो की आपलं कुणीच ऐकणार नाही, त्यापेक्षा मी लग्न करूनच मोकळं होतो. सावली ती ऐकून म्हणते नाही नाही सोहम भाऊजी. सावली म्हणते की अगोदर ना आपल्याला सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमना विश्वासात घ्यावं लागेल. ते ऐकताच आता तारा टचकते आणि त्यानंतर आता सावली म्हणते की सारंग सरांना विश्वासात घेऊन त्यांना सांगावंच लागणार आहे. त्यावेळेस आता सोहम म्हणतो की हे बघा पाठीमागे सुद्धा आपण सांगायला गेलो होतो, त्यावेळेस कुणी ऐकलं होतं का? आणि सारंग दादा आपल्याला काय म्हणाला त्या दिवशी तू ऐकलंय ना सावली वहिनी, तरीसुद्धा तू पुन्हा ती चूक का करायला जातेस? आणि तरीसुद्धा तुला असं का वाटतंय सावली वहिनी की ते आमच्या लग्नाला मान्यता देतील म्हणून? मला वाटतंय ते आमच्या लग्नाला कधीच मान्यता देणार नाही. सावली वहिनी हे बघ, त्यापेक्षा डायरेक्ट लग्न केलं ना तर मग कोणाला काहीच करता येणार नाही असे आता सोहम हा सावलीला समजावत असतो. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की हे बघा सोहम भाऊजी मला कळतंय, पण मला ना तुम्ही फक्त 1-2 दिवसाचा वेळ द्या, त्यामध्ये मी नक्कीच काहीतरी करेन. ते ऐकताच आता तारा म्हणते की अरे सोहम मला हिच्यावर विश्वास ठेवायचा आहे, पण एक गोष्ट आहे हिचं ना घरातलं कोणीच ऐकत नाही. तर आता तेवढ्यात सोहम म्हणतो की पण मला सावली वहिनीवरती पूर्ण विश्वास आहे. ते ऐकताच आता सावली खुश होते आणि म्हणते की बरं सोहम भाऊजी आता ऐका ना प्लीज तुम्ही इथून निघून जा बरं, उगाच जर कोणी तुम्हाला इथे बघितलं ना तर अजून प्रॉब्लेममध्ये सापडू आपण आणि पुन्हा तुम्ही इथे येऊ नका. तर लगेच आता सोहम म्हणतो ठीक आहे. सावली वहिनी आणि सोहम आता ताराकडे बघतो आणि पटकन आता सोहम निघून जातो. सोहम जाता क्षणी इकडे तारा म्हणते की सावली अगं तू माझ्या लग्नासाठी एवढे प्रयत्न का करतेस हे मला अजिबात माहीत नाही. तुझ्या जागेवरती जर मी असते ना मी फक्त हे सगळं गुपचूप बघतच बसले असते. आता सावली म्हणते की सगळी माणसं सारखी नसतात तारा मॅडम, म्हणून तुम्ही आहात आणि मी आहे. तर आता तारा म्हणते की तरीसुद्धा सावली आम्ही तुझ्यासोबत किती वाईट वागलो, आम्ही तुला किती त्रास दिला, तरीसुद्धा उलट तू माझी बाजू घेतली आणि माझ्या बाजूने उभी राहिलीस आणि तरीसुद्धा तू माझ्याशी एवढी चांगली कशी वागू शकतेस आणि कशी वागतेस असे आता तारा सावलीला बोलते. तर सावली म्हणते की हेच माझ्यावरती संस्कार आहेत आणि म्हणूनच मी म्हणते की आपण ना आपला धर्म कायम पाळला पाहिजे.
पटकन आता ते ऐकून तारा सावलीचा हात धरते आणि म्हणते, सावली खरंच तुझ्यावरती खूप छान संस्कार आहेत. आणि लगेच आता तारा म्हणते की आय एम व्हेरी प्रिशिएट यू. हे तू जे माझ्यासाठी केलंय ना सावली, ते मी कधीच नाही विसरू शकत. सावली आता ते ऐकून ताराकडे बघते. तारा आता सावलीचे आभार मानते आणि म्हणते की पण हे सगळं करून तू खूप मोठी रिस्क घेते, हे तुला माहिती आहे का सावली? सावली म्हणते, माहिती आहे मला, पण मी सोहम भाऊजींना शब्द दिला आहे आणि तो शब्द मी शेवटपर्यंत चालेल, मग त्या पाळेल आणि मग त्यासाठी मला जीवसुद्धा द्यावा लागला ना तरी चालेल. सावलीचे ते संस्कार आणि सावलीचा तो शब्द आणि सावलीचे ते वचन बघून आता तारासुद्धा थक्क झालेली असते. आणि जसा मी भैरवी वजनना दिलेला शब्द पाळते ना, तसाच मी हा शब्द देखील पाळेन. ते ऐकताच आता तारा पुन्हा सावलीकडे बघते. इकडे आता सावली ही किचनमध्ये काम करत असताना आता अमृता आणि सारंग तिथे येतात. तर आता अमृता म्हणते, सावली तुला एक विचारू का? तर आता सावली म्हणते की विचारा ना अमृता वहिनी. अमृता म्हणते की आजकाल तू सारंगपासून लांब लांब पळते, याचं कारण काय? तेवढ्यात आता सावली म्हणते, कुठे काय? तर आता सारंग म्हणतो की मग काल रात्री तू लेप लावायला का नाही आलीस? तर आता सावली ही सारंगकडे बघते. इकडे आता अस्मीला तारा ही त्या रूममध्ये असल्याचे कळालेली असते. ताबडतोब आता अस्मी ऐश्वर्याला घेऊन त्या रूममध्ये येते आणि ताराला बघते. आणि त्या क्षणी आता ऐश्वर्या ही तिलोत्तमाला सगळं काही सांगणार असल्याचे सत्य सोहम समोर येऊन पटकन आता सोहम हा सावलीला फोन करतो आणि म्हणतो की ऐश्वर्या मॅडमला सगळं काही कळालं. ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो आणि आता सावली ही ऐश्वर्या अस्मीच्या अगोदर सोहम आणि ताराचं कसं लग्न लावणार आणि सोहम ताराला कशी मेंदळ्यांच्या घरी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.